प्रश्न एरणीवर आहे। मनोर विक्रमगड जव्हार रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे। मनोर जव्हार फाटा येथून विक्रमगड जव्हार मोखाड्याकडे जाणाऱ्या या मार्गाचा रस्ता जागोजागी उखडला आहे। मनोर जव्हार फाटा ते विक्रमगड पर्यंत तर या रस्त्याची अक्षरशः पूर्ण चाळण झाली आहे। या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालक, प्रवासी, दुचाकीस्वार यांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या धुळीने नाकात जळजळ होत असून डोळ्यांचा त्रास वाढला आहे। तर रस्त्याच्या कडेला गावातील घरांवर अक्षरशः धूळधाण झाली आहे। तसेच रस्त्याच्या कडेला असलेले दुकानदार यांना देखील या धुळीचा मोठा सामना करावा लागत आहे। तुम्ही पाहू शकता, जे दुकानदार आहे ते दुकानांच्या समोर पाणी मारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे। एकंदरीत याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे। या महामार्गावर वळणावर जे खड्डे आहे ते चुकवताना वाहन चालकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे। अनेकदा खड्डे वाचविताना वाहने चुकीच्या पद्धतीने न्यावी लागत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघाताची मोठी शक्यता आहे। तर मुळात हा रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे। यामुळे या अधिकाऱ्यांशी सर्वसामान्य लोकांचा संवाद होतच नाही। यामुळे नेमकी तक्रार कोणाकडे आणि कशी करावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे। मात्र लोकप्रतिनिधींनी ही डोळेझाकपणाची भूमिका सोडून गांभीर्याने लक्ष देण्याची आज गरज आहे। तर संबंधित विभागाने, प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा आता वाहनधारक करीत आहे। चालवताना मॅडम त्रास होतोय आणि प्रवासी पण असतात तुमच्या प्रवासी पण असतात। रस्त्याची अवस्था बघा मॅडम कशी झाली, पूर्ण खड्डे। कितपर्यंत तुमची गाडी तुम्ही चालवतात? इथून तर डायरेक्ट आपले विक्रमगड पर्यंत गाडी चालवतो आम्ही। तिथपर्यंत रस्ता खराबच आहे, पूर्ण खराबच आहे मॅडम रस्ता इकडे। हा, जव्हार फाटा ते विक्रमगड पूर्ण खराब रस्ता आहे। पूर्ण रस्ता आहे। मग ह्याच्यामुळे गाड्यांचं काय नुकसान होतं? गाड्यांचं पण नुकसान होतं, बेरिंग वगैरे जातात, पाटे वगैरे तुटतात सर्व। त्याची त्रास होतो, ड्रायव्हरला त्रास होतो, कमरेचा। कधीपासून हा रस्ता एवढा खराब आहे? बरीच वर्ष झाले असाच मॅडम हा रस्ता आहे, पूर्ण खराबच रस्ता आहे। कोणी दुर्लक्ष करतो, कोणी शासन वगैरे काही दखल घेत नाही या रस्त्यावर। काय आता नवीन आलेले जे आमदार निवडून आले, खासदार निवडून आले, त्यांच्याकडून तुमची काय मागणी आहे का त्यांनी ह्या ठिकाणी लक्ष द्यावे आणि रस्ता हा लवकरात लवकर दुरुस्त करावा? हा मॅडम, मागणी तर भरपूर आहे पण ते लक्ष देत नाही मॅडम, लक्ष देत नाही। तुम्हाला कळकळीची विनंती काय तुम्ही करणार? कळकळीची विनंती आता नवीन निर्वाचित आमदार आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला का हा रस्ता पूर्वरित सुधारेल अशी अपेक्षा आहे। तुमचं वय किती आहे? माझं वय आता 44 आहे मॅडम। 44 44। मग एवढ्या वयात हे गाडी चालवणं म्हणजे त्रासच आहे तुम्हाला? मॅडम भरपूर खूप त्रास होतो मॅडम ह्या वयात गाडी चालवणे म्हणजे। अपघात होण्याची शक्यता? अपघात तर होतात, रस्त्यामुळे खड्ड्यामुळे अपघात होतात मॅडम। अवजड वाहनांमुळे रस्ता खराब होतो असं तुम्हाला वाटतं? हा, अवजड वाहनामुळे भरपूर रस्ता हा खराब झालेला आहे मॅडम। मग रस्ता तुम्हाला कॉन्क्रीटीकरण चांगला वाटतो की डांबराचा रस्ता चांगला डांबरीकरण करायला पाहिजे असं वाटतं? मॅडम बघितलं तर डांबरीकरण रस्ता हा चांगला असतो का? हा, चांगला, गाडी व्यवस्थित चालवते, गाडीचा ब्रेक पण व्यवस्थित लागतो मॅडम, असं आहे। म्हणजे आता बहुतेक ठिकाणी आपण बघायला महामार्गावर कॉन्क्रीटीकरण करण्यात आले, पण त्या रस्त्यावर गाडी बहुतेक म्हणजे प्रवासी वर्ग आहे ते बोलतात कॉन्क्रीटीकरण आम्हाला जमतच नाही, कारण की कॉन्क्रीटीकरण त्याच्यामध्ये गाडी आहे ना ती सस्पेन्स करते, उडते गाडी, साईडला जाते ब्रेक घेतल्यावर लगेच मॅडम, असं आहे। डांबरीकरण चांगलं आहे? डांबरीकरणच मॅडम चांगला आहे रस्ता। मी आता जव्हार फाटा या ठिकाणी उभी आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात किती मोठे मोठे खड्डे आहे आणि या मार्गावरून विद्यार्थी, प्रवासी, सर्वसामान्य नागरिक, बाईकस्वार म्हणजे ते दुचाकीस्वार हे सगळे प्रवास करतात। मात्र एवढं ह्या लोकांचा जीव मोटाकुटीला आला आहे, त्यांना एवढा त्रास होत आहे। त्रास तर होत आहे, आरोग्याचा त्रास होत आहे, त्याचबरोबर त्यांचं गाड्यांचं, त्यांचं वाहनांचं देखील नुकसान होत आहे। आणि कालचंच मी जर सांगितलं, कालचा माझा प्रवास होता मनोर ते जव्हार। या मनोर ते जव्हारपर्यंत मला पावडर लावायची गरज नव्हती, कारण की धुळीचं साम्राज्य ह्या रस्त्यावर एवढं आहे की तोंडावर माझ्या अक्षरशः फुकटची जी पावडर असते ती मोफत पावडर माझ्या तोंडावर काल लागून गेली आहे। आणि खरोखरच ह्या मार्गावरून प्रवास करताना अनेकांना खूप त्रास होत आहे। त्यामुळे ह्या या मार्गाची दखल शासनाने घ्यावी असंच नागरिकांचं मत आहे। मी आता मनोर विक्रमगड जव्हार या रस्त्यावर उभी आहे। हा बहुतेक सावरखंड गाव आहे आणि ह्या रस्त्यावरचे तुम्ही खड्डे पाहू शकतात आणि खड्डे तर आहे पण
त्याबरोबर धुळीचे साम्राज्य या ठिकाणी एवढं आहे की नाका तोंडात धूळ ही जाते आणि त्यामुळे आरोग्याला मोठं नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. कारण की मी कालच जव्हारला या ठिकाणी गेली होती कामानिमित्त आणि त्या ठिकाणी जात असताना मनोर ते विक्रमगडपर्यंत अक्षरशः नाकी 9 आलेलं मला. कॅमेरामॅन अपू बुकलेसह मी मयुरी वर्मा, न्यूज पोलीस रिपोर्टर.